चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बघा मित्रांनो, आपल्याला सायन्स आणि तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान भाग 1 चे आपल्याला क्वेश्चन पेपर बघायचे का जी क्वेश्चन पेपर तुम्हाला इतके इम्पॉर्टंट का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कशा प्रकारे मिळवून देऊ शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके ना, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का जे आपण गणित भाग 2 चा पेपर आजचा झाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये 100% आपण जे आयएमपी क्वेश्चन दिले होते तेच आयएमपी क्वेश्चन परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो आले होते। सगळ्यांनी नीट लक्षात घ्या। मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं का जे व्हिडिओ दिले होते ते नीट बघा, त्याचा अभ्यास करा आणि जे पुस्तकातून टिक करून दिलेत का हेच आयएमपी 100% येणार त्याचा नीट अभ्यास करा, तर तेच आले का नाही। तर काही विद्यार्थ्यांनी काय केले, टाळाटाळ केली। काहींना वाटतं का काही चाललंय म्हणून चाललंय, याचे इकडं जाय तिकडं जाय, याचे व्हिडिओ पाहिजे त्याचे व्हिडिओ पाहिजे। सर्व मुलांनी लक्षात घ्या ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिले त्या विद्यार्थ्यांचा खूप सारा म्हणजे प्रमाणाच्या बाहेर फायदा झालेला आहे। ओके ना, त्यामुळे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या। आता जर तुम्हाला विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 चे आणि पुढचे इतिहास भूगोलचे क्वेश्चन आयएमपी पाहिजे असेल, सर्वांनी पटकन चॅनल सबस्क्राइब करून द्या आणि लक्षात घ्या जे सांगतोय ते करून घ्या। ओके, सगळ्यात पहिला आपला जो फॉर्मॅट आहे बघा मित्रांनो 2+1 चा फॉर्मॅट आहे। तुम्ही 2 किंवा त्याच्यापेक्षा अजून एखादी जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये जे मी आयएमपी क्वेश्चन तुम्हाला टिक करून देणार आहे ते क्वेश्चन तुम्ही लर्न करा, पाठांतर करा आणि डायरेक्टली परीक्षेला जा। 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील ही गॅरंटी माझीवाली आहे, बरोबर आहे। आतापर्यंत झालेल्या सगळ्या पेपरला जे सांगितले तेच क्वेश्चन मित्रांनो बघा परीक्षेला आलेले आहेत। ओके, चला आता मित्रांनो विज्ञान भाग 1 ला आता डायरेक्टली सुरुवात करतोय। पहिला क्वेश्चन बघा सांगितलं तुम्हाला अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे। बघा काय का अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश डॅश मध्ये आहे। कुठल्या गणामध्ये आहे बघा आपल्याला ते ओळखायचे, गण 2 गण 16 आवर्त 2 डी खंड। तर याचं उत्तर असणार आहे बघा मित्रांनो गण 2 असणार आहे। काय असणार याचं उत्तर गण 2 असणार आहे। का असणार आहे, कारण अल्कधर्मी मृदा धातूंची संख्या 2 आहे म्हणजे याच्या आधुनिक आवर्त सारणीतील जागा ही 2 गणामध्ये दिलेली आहे, बरोबर का नाही। मग यामध्ये कोण कोण असतात, जसं आपण बेरिलियम असणार आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे असणार आहे का नाही, या सगळ्या रेडियम वगैरे असतात, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो। ओके, चला पुढचा क्वेश्चन आता बघायचे मित्रांनो आपल्याला बघा काय सांगितलं बघा ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना डॅश डॅश असे म्हटलं जातं। यांना काय म्हणतात लक्षात घ्या, तर यांना म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या दुहेरी विस्थापन। यांना काय म्हणतात लक्षात घ्या दुहेरी विस्थापन असं म्हटलं जातं का ज्याच्यामध्ये काय का आयनांची अदलाबदल होते व अवक्षेप तयार होतो, बरोबर काय अवक्षेप तयार होतो अशांना दुहेरी विस्थापन असे म्हणतात। जसं की जेव्हा 2 संयुगांचे आयन ठिकाणाची अदलाबदली करतात नवीन संयुग तयार होते, ज्यापैकी एखादा अवक्षेपण हा वायू किंवा प्राणी एस्टो देखील वायू किंवा पाणी एस्टो देखील असू शकतो, बरोबर की नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात दुहेरी विस्थापन असे म्हटलं जातात। ओके, पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचं बघा मित्रांनो विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी डॅश डॅश धातूचा उपयोग आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो जागरण खूप झालेलं आहे परीक्षा चालू त्यापासून, त्यामुळे तब्येत थोडीशी बिघडली तरी पण तुमच्यासाठी कमेंट तुमच्या वाचल्या का जो आपण गणित भाग 2 चा पेपरचा आपण रिव्ह्यू केला होता त्यामध्ये क्वेश्चन पेपरचे कोणते आन्सर होते त्यामध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या, त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवते। ओके ना, बघा काय सांगितलं तुम्हाला विजेच्या बल्बमध्ये बघा कुंतल बनवण्यासाठी या धातूचा उपयोग करतात। तर लक्षात घ्या विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी या टंगस्टन धातूचा उपयोग करतात, कारण विद्युत प्रवाहाच्या उष्णता गुणधर्माच्या तत्वावर कार्य करत असतो, बरोबर आहे। बल्बच्या सोलनाइड प्रकारच्या कुंतलाला काय म्हणतात उच्च विद्युत प्रतिरोधकता आणि अत्यंत उच्च वितरणांक असतो, बरोबर का नाही। म्हणून काय यामध्ये जर आपण बघितलं तर उच्च तापमान हा किती असतो याच्यामध्ये सुमारे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होते आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो, म्हणून याच्यामध्ये काय टंगस्टनचा वापर केला जात असतो। पुढे बघा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, त्याला काय म्हणतात लक्षात घ्या। काय म्हणतात त्याला लक्षात घ्या का जेव्हा प्रकाश काच असेल काय असेल काच असेल किंवा पाणी असेल यासारख्या पारदर्शक पदार्थातून प्रवास करतो तेव्हा तो वाकतो किंवा ही घटना होत असते तेव्हा तो वाकतो, बरोबर का नाही। म्हणजे याला आपण काय म्हणतो याला तर आपण अपवर्तन म्हणून याला ओळखलं जातं, बरोबर का नाही। जेव्हा हे घडते तेव्हा प्रकाश वेगवेगळ्या प्रकाशीय घनतेतून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत असतो म्हणजे अपवर्तन असतं। ओके, पुढे बघा मित्रांनो CaO प्लस H2 इज गिवन टू CaOH2 प्लस उष्णता ही प्रकारची काय तर तुम्हाला अभिक्रिया आहे, तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे उष्मादायी। काय असणार आहे उष्मादायी काय असणार आहे उष्मादायी अभिक्रिया असणार आहे। ओके, नेक्स्ट बघा खालील प्रश्न सोडा चुकी बरोबर पेशीमधील
श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. चुकी बरोबर तुम्हाला ओळखायचं आहे. बघा लक्षात घ्या. काय मग पेशींमध्ये श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. बरोबर आहे. मग सायटोक्रोम सी ऑक्सिडेज या प्रकारचा विकरणाचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडत असतो. बरोबर का नाही. म्हणजे ही काय तर हे रेडॉक्स अभिक्रिया आहे. बरोबर आहे. ओके चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघूया. वेगळा घटक ओळखा. बघा दिला तुम्हाला ध्वनिवर्धक, नंतर सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित आणि चुंबक यापैकी कोणता वेगळा असणार आहे आपल्या लक्षात घ्या. तर चुंबक हा काय असणार वेगळा असणार आहे. कारण लक्षात घ्या का ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी आणि विद्युत चलित ही एक विद्युत उपकरणे आहे. तर चुंबक हा एक नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थ आहे जो विद्युत उपकरण नाही, म्हणून चुंबक हा सगळ्यात वेगळा घटक म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना चुंबक. ओके पुढे बघा, ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण काय असते विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता बघा ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण काय असते का ताऱ्यांच्या प्रकाशाचे वातावरणीय अपवर्तामुळे होत असते. बरोबर आहे. ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणीयमध्ये वेगवेगळ्या तारामधून जातो आणि त्याची घनता ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रकाशाच्या या झुकण्यामुळे काय ताऱ्यांचे लुकलुकताना आपल्याला दिसत असते. बरोबर का नाही. ठीक आहे योग्य कारण दिले तुम्हाला मित्रांनो, लक्षात घ्या. स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित समजून घ्या. जे सांगतो तेच करा. जे दिलेले क्वेश्चन असतात हे सगळे IMP क्वेश्चन आहे, महत्त्वाचे क्वेश्चन आहे. याला पाठांतराला सुरुवात करा. ओके पुढे बघा दिलं तुम्हाला का जोड्या तुम्हाला लावायचे साधा सूक्ष्मदर्शक. काय दिलं तुम्हाला साधा सूक्ष्मदर्शक दिले. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A असणार आहे अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे. काय करणे अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो दिलं तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हटलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर याला लक्षात घ्या मित्रांनो, म्हणतात याला असंगत आचरण असे म्हणतात. याला काय म्हणतात असंगत आचरण असे म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये बघा मित्रांनो काय 0 डिग्री तापमानाचे पाणी तापवले असता 4 डिग्री सेल्सिअस तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते व 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय होते पाण्याचे असंगत आचरण असे होते किंवा त्याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हटलं जाते. ओके ना. चलो पुढे बघा मित्रांनो, क्वेश्चन दिले आपल्याला याच्यामध्ये का आवर्तामध्ये तुम्हाला डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो हे तुम्हाला लिहायचे. आता याच्यामध्ये उत्तर जे दिले ते दुसऱ्या क्वेश्चनचं लिहिले बघा. मग आपल्याला काय माहिती आहे का आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक हा एकाने वाढत जात असतो. बरोबर आहे. म्हणजे कक्षेत इलेक्ट्रॉन हे वाढत जातात. म्हणजेच काय केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने वाढत जात असतो व त्यावर भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेला बाह्यतम कवचात जमा होतो. म्हणजेच काय वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच काय आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे ही नेहमीच कमी होत असते. बरोबर का नाही. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला विचारलंय का विद्युत पारेपषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. का उपयोग करतात? कारण तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत. बरोबर आहे. काय उत्तम विद्युत वाहक आहेत. ती तांबे ॲल्युमिनियम रोधकता खूप कमी असल्याने काय त्याची रोधकता कमी असते आणि त्यानंतर काय त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कसे असते तर हे कमी असते. बरोबर आहे. प्रमाणही कमी असते म्हणून काय विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. ओके त्याचं योग्य उत्तर आहे. बघून घ्या. पुढे बघा, काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. आता का मिसळतात सगळ्यात पहिले लक्षात घ्या. तर याचं कारण आपल्याला माहीत असणं गरजेचं काय. जसं की समजा बघा ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेपासून रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. जसं की ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यानंतर अल्कोहोल इथेनॉल मिळते. म्हणजे काय पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावरती इथेनॉलपासून केवळ कार्बन डायऑक्साईड व पाणी उत्पादन तयार होत असते. बरोबर आहे. त्यानंतर काय मित्रांनो बघा का अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये एक समावेशी म्हणून त्याला मिसळले जातात. ओके त्याचं कारण. पुढे बघा मित्रांनो, पदार्थाच्या विशिष्ट उष्मधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात.
कोणत्या तत्वाचा वापर करतात तर लक्षात घ्या का पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता मोजण्यासाठी उष्णता विनिमयाचे तत्व वापरले जाते। हे तत्व खालीलप्रमाणे आपल्याला दिसते येते। आता पहिल्यात लक्षात घ्या याच्यामध्ये काय असणार आहे का दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात। काय करू शकतात दोन्ही वस्तू ऊर्जेची एकमेकांसोबत देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असतात। म्हणजे जर दोन्ही वस्तूंचे प्राण्याने वातावरणापासून वेगळी केल्यास उष्णता रोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही। अशा स्थितीत आपणास खालील काय मिळते आपल्याला काय एखादं तत्व मिळते। म्हणजे काय मिळते आपल्याला बघा का उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही काय असते तर लक्षात घ्या बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हणतात। ओके ना, हे त्याचं योग्य आणि डेफिनेटली राईट आन्सर आहे। ओके ना, टिक मार्क करून घ्या, याचे उत्तर तुम्ही पाठांतर करून घ्या। पुढे बघा लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय करा, आता तुम्ही काय कराल तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचे। जसे तुम्ही काय करू शकता का धातूच्या पृष्ठभागावर एखाद्या पदार्थाचे थर बसले की ज्यावरती हवेतील बाष्प किंवा ऑक्सिजन या धातूंची संपर्क रोखला जाऊन त्यामध्ये अभिक्रिया होणार नाही, बरोबर ना। मग यासाठी आपण काय करणार पृष्ठफळावरती किंवा पृष्ठभागावरती रंग लावायचा, तेल ग्रीस किंवा वार्निश यासारखा थर लावून धातूचे शरण रोखणे याचा आपल्याला काय करायचं आहे जसं की लोखंडात आपण शरण या पद्धतीने त्याला रोखला येतो शकतो। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो फरक स्पष्ट करा तुम्हाला वस्तुमान आणि वजन काय दिलं तुम्हाला वस्तुमान आणि वजन। मग वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये काय फरक असतो हे आपल्याला काय करायचे प्रामुख्याने याच्यामध्ये स्पष्ट करायचं। तर लक्षात घ्या फरक स्पष्ट करताना तुम्ही काम करा डायरेक्टली एका साईडला वस्तुमान घ्या, म्हणजे इकडे समजा वस्तुमान घेतलं इकडे वजन जर तुम्ही घेतलं ठीक आहे ना, मग या दोघांमधला काय काय फरक आहे हे डायरेक्टली तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता स्पष्ट करू शकत असतात। ओके ना, लक्षात घ्या। मग याच्यामध्ये तुम्ही भले तुम्हाला तो कितीही मार्काला क्वेश्चन येऊ द्या कुठेही येऊ द्या पण तुमचं काम आहे याच्यामध्ये का सगळ्यात पहिले याला घेणं का याच्यातला डायरेक्टली तुम्ही काय करू शकता फरक स्पष्ट करताना दोघांचं। मग तुम्ही फरकामध्ये काय लिहू शकता का वस्तुमान काय कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव संचयाचे मापन होय। वजन काय एखाद्या वस्तूला पृथ्वी किंवा ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्याला बलाला काय म्हणतात वजन असे म्हणतात। किंवा वस्तुमान हा वस्तूचा एक अंतर्गत गुणधर्म आहे आणि वजन हा वस्तूचा बाह्य गुणधर्म आहे। किंवा वस्तुमान हे जडत्वाचे माप आहे किंवा वजन हे बलाचे माप आहे। अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात। ओके, पुढे बघा दिलं मित्रांनो दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो ज्यावरून खाली प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे। ओके ना, ठीक आहे। बघा आता काय दिलं तुम्हाला प्रक्षेपकाचे नाव काय तर हा रॉकेट असतो, बरोबर आहे। नंतर त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते का हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरती चालत असतो, बरोबर आहे। पुढे बघा अपघटन अभिक्रिया म्हणजे काय साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण तुम्हाला लिहायचे आहे याच्यामध्ये। ओके ना, बघा मग आता काय का ज्या अभिक्रियामध्ये बघा काय ज्या अभिक्रियामध्ये एकच अभिक्रियाकारक असतो त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला काय म्हणतात तर अपघटन असं त्याला म्हटलं जातात, त्याला काय म्हणतात अपघटन असे म्हटलं जातात। मग आता साखरेचं तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जर संज्ञा आपल्याला द्यायची असेल ठीक आहे ना रिॲक्शन म्हणजे काय C12H22O11 बरोबर इज गिवन टू 12C + 11HTC बरोबर आहे H2O काय 11H2O तुम्ही देऊ शकता अशा प्रकारची रिॲक्शन। पुढे बघा हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला गेला होता 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 उंचीवरून खाली पडला जीचे मूल्य 10 मीटर/सेकंड² आहे तर त्यावरून खाली राशीचे मूल्य तुम्हाला काढायचे। जसं की पहिला बघा विचारलं जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी। मग आता जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला तुम्हाला कालावधी जर फाइंड आउट करता असेल लक्षात घ्या तर सगळ्यात पहिले तुम्ही याला जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला याची टीची व्हॅल्यू म्हणजे काय वेळेची व्हॅल्यू 5 सेकंद याचं उत्तर असणार 5 सेकंद आणि लास्टला याचा वेग असणार 50 मीटर/सेकंद काय असणार 50 मीटर/सेकंद याचं योग्य उत्तर असणार। पुढे बघा वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव आणि संज्ञा लिहा। बघा आता काय तुम्हाला वर्णनावरून दिले सगळ्यात पहिले बघा काय का विद्युत ऋण अणू काय आता फ्लोरीन आहे काय हा फ्लोरीन आहे बरोबर आहे काय तो F असणार त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहा का F हा सर्वाधिक विद्युत ऋणात्मक मूलद्रव्य आहे ज्याची विद्युत ऋणता ही प्लॅनिंग परिणामावरती 3.98 आहे ज्यामध्ये रासायनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आकर्षित करण्याची तीव्र प्रवृत्ती असते ज्यामध्ये ते अत्यंत अभिक्रियाशील बनते विशेषतः धातू आणि हायड्रोजन सोबत। ओके, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। पुढे बघा सर्वात कमी अणु वस्तुमानाचा अणू कोणता आहे तर हायड्रोजन कोणता आहे तर हा हायड्रोजन H आहे H लिहिलं तरी चालेल हायड्रोजन लिहिलं तरी चालेल म्हणजे तो किती आहे तुम्ही लिहू शकतात का 1.008 इतका आहे। पुढे बघा सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू कोणता याला राजवायू म्हणतात याला हेलियम असे म्हणतात काय म्हणतात याला लक्षात घ्या हेलियम असे त्याला म्हटलं जातात बरोबर का नाही हेलियम। मग इथं तुम्ही लिहायचं He काय लिहायचं तर बघा He ओके ना काय लिहिणार तर He लक्षात घ्या He हां
ठीक आहे. पुढे बघा मग हेलियम काय सर्वात लहान अणुऊर्जा असलेला राजवायू आहे. जरी राजवायूमध्ये पूर्ण बाह्य इलेक्ट्रॉन कवच असतात आणि ते सहजपणे बंध तयार करत नाही, तरी हेलियमचा अणु आकार सर्वात लहान असतो, कारण यात फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात आणि तो तीव्र अणु आकर्षण अनुभवतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या जवळ येतात. ओके. पुढे बघा तांब्याची सहज नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता? ओके ना. कोणता वायू याच्यामध्ये का तांब्याची जर आपण बघितलं का तांब्याची सहज नायट्रिक आम्लाबरोबर जर अभिक्रिया झाली तर यामधून आपल्याला कोणता वायू आपल्याला दिसतो का बघा. याच्यामध्ये काय लक्षात घ्या का जेव्हा तांबे म्हणजे Cu बरोबर ना सांद्र नायट्रिक आम्लाबरोबर काय सांद्र नायट्रिक आम्लाबरोबर HNO3 अभिक्रिया करते तेव्हा ऑक्सीकरण अपचयन अभिक्रिया दर्शवते, ज्यामध्ये तांबे नायट्रेट CuNO3 नायट्रोजन डायऑक्साईड NO2 आणि पाणी H2O तयार होत असतात. याच्यामध्ये का पाणी H2O तयार होत असतात. ओके ना, लक्षात घ्या. ठीक आहे ना. चला पुढे बघू आता मित्रांनो याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या का द्रावणाचा कर्त हा कसा होतो निळ्या कलरचा याचा निळ्या कलरचा याचा रंग हा तयार होत असतो. ओके. चला पुढे बघायचं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला का यामध्ये तुम्हाला अभिक्रियेचे संतुलित रासायनिक परिणाम लिहायचे. तुम्हाला बघा काय दिलं Cu बरोबर आहे. मग रासायनिक परिणाम तुम्ही काय लिहिणार त्याच्यामध्ये Cu प्लस 4HNO3 आणि CuNO3 2 प्लस 2NO2 इज गिवन टू 2H2O बरोबर आहे. पुढे बघा अभिक्रियाकारक किंवा उत्पादित यांची रासायनिक नाव लिहा. बरोबर. इतक्यात तुम्हाला सांगितलं ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचे. पुढे बघा फ्लेमिंगच्या हा दिलेला तुम्हाला नियम दिसतो. आकृत्यांची नावे लिहून काय करा घटना स्पष्ट करा तुम्हाला. आता फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे. काय हा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे हा तुम्हाला याच्यात स्पष्ट. मित्रांनो आता बघा पुढचा क्वेश्चन दिला आपल्याला इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायचे. पहिला बघा दिलाय इंद्रधनुष्य निर्मिती तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या अचूक तुम्हाला काय करायची याची आकृती काढायची. नंतर दुसरा बघा दिलं तुम्हाला का यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक घटना तुम्ही सांगा. जसं की तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये बघा अति विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3ही घटनांचा एकत्रित परिणाम होत असतो. बरोबर आहे. पुढे बघा पाण्याचे अगदी लहान थेंब कशा प्रमाणे कार्य करतात. मग पाण्याचे लहान थेंब छोट्या छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन आणि अपस्करण घडून आणतात. बरोबर. या प्रकारे तुम्हाला याचे. पुढे बघा मित्रांनो नावेल्या सुरीने सहज कापता येईल असे 2 धातू बघा काय तर याच्यामध्ये सोडियम बघा काय सोडियम Na आणि पोटॅशियम K बरोबर आहे. हे तुम्हाला 2 धातूची नावं लिहायची. पुढचा बघा मित्रांनो काही धातूंवर आघात केला की त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो या गुणधर्माचे नाव लिहा. काय तर काही धातूंवरती आघात केला का त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतात. याला आपण काय म्हणतो तर नादमय असे त्याला म्हणतो. याला काय म्हणतो आपण नादमय याला असे म्हटलं जातात. ओके ना. नादमय धातू देखील असं याला म्हटलं जातं. पुढे बघा विद्युत धारेचा स्वाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ कोणता आहे तर तो आहे कार्बन. बरोबर आहे. तो कोणता आहे तर कार्बन त्याला ग्रॅफाइट असं देखील म्हटलं जातात. ओके. पुढे बघा मित्रांनो खालील आकृतीचे निरीक्षण करून तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचे. बघा दिसतंय पहिला बघा तुम्हाला काय दिलंय वरील आकृतीवरील कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो तर तो विद्युत विलेपन याचा असतो. बरोबर आहे. पुढे बघा ही प्रक्रिया कशी घडते का या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवरती काय होतो थर देण्यात येत असतो. बरोबर आहे. अशा प्रकारे पुढे बघा या प्रक्रियेचा वापर करून बनलेल्या 2 वस्तू लिहा. मग काय चांदी विलेपित चमचे सोने विलेपित दागिने बरोबर ना. अशा प्रकारे तुम्ही याची उत्तरं देऊ शकतात. ओके. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला दिले खालील सारणी पूर्ण करायची. बघा आता इथं दिलं तुम्हाला बघा उपग्रहाचा प्रकार हा असणारा दिशादर्शक उपग्रह. बरोबर. उपग्रहाचे कार्य पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. मग आता याच्यामध्ये उपग्रह मालिकाची प्रक्षेपकाची नावे लिहा. हा असणारा तुमचा IRNSS बरोबर. काय असणार हा IRNSS असणारे प्रेक्षेपक असणारे तुमचा PSLV बरोबर आहे. IRNSS म्हणजे काय इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम बरोबर आहे. हे तुम्हाला लिहायचे. पुढे बघा हवामान उपग्रह काय तर हवामानाचा अभ्यासाचा अंदाज लावणे बरोबर आहे. मग यामध्ये तुम्ही काय असणार आहे याच्यामध्ये लक्षात घ्या का INSAT बरोबर आहे इंडियन नॅशनल सॅटेलाईट व GSAT काय तर असणारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचे. ठीक आहे. पुढे बघा प्रेक्षेपक असणारे GSLV. पुढे बघा पृथ्वी निरीक्षक उपग्रह काय पृथ्वी निरीक्षक उपग्रह ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करतात. बरोबर आहे. IRS आणि PSLV. ओके. पुढे बघा तुम्हाला दिले मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशिक आकृती काढा. व्हेरी एम्पी क्वेश्चन टिक मार्क. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा याच्यामध्ये दिलाय
निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते ते असते 25 सेमी. किती असते मित्रांनो लक्षात घ्या 25 सेमी हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे ना. पण बघा नाभी अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात तर याला समायोजन शक्ती असे याला म्हटलं जातात. बरोबर आहे. याला काय म्हणतात समायोजन याला असं समायोजन शक्ती असे याला म्हटलं जातात. पुढे बघा कोणत्या दृष्टीदोषामध्ये वयानुसार भिंगाची नाभी अंतर बदलण्याची क्षमता कमी असते त्याला म्हणतात वृद्ध दृष्टिता. त्याला काय म्हणतात वृद्ध दृष्टिता असे म्हटलं जातात. ओके. पुढे बघा क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. काय दिले क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून तुम्हाला काय करायचे प्रश्नाचे उत्तर द्यायचे. आता पहिला भागात दिलं तुम्हाला क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असेल बघा लक्षात घ्या. तर हे असं 2 8 7. क्लोरीन अणूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 7 असते. क्लोरीनचे रेणूसूत्र काय मित्रांनो Cl2 आहे. बरोबर आहे काय Cl2 आहे. आणि क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंधन निर्माण होतो असं सहसंयोज बंधन. काय असतं सहसंयोज बंधन. आणि त्याचं तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो का क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढायची हे त्याचं योग्य उत्तर. नीट समजून घ्या. ओके. काय अडचण नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं आहे का सायन्स 1चा बघा म्हणजे विज्ञान भाग 1ची व्हेरी IMP क्वेश्चन पेपर बघितले. 2+1 हा पॅटर्न माझा विसरू नका. 2 किंवा 3 जुन्या क्वेश्चन पेपर सोडायच्या आणि IMP क्वेश्चन मी तुम्हाला टिक करून देणार. अजून 1 किंवा 2 क्वेश्चन पेपर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटून जाईल. तुम्हाला सकाळपर्यंत व्हिडिओ येईल. तो नीट बघा त्याला नीट समजून घ्या आणि उद्याकडं तुम्हाला फायनली मी पुस्तकातून IMP क्वेश्चन टिक करून देणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही. ओके. चांगला अभ्यास करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण जेणेकरून तुम्हाला तुमच्याजवळ ही आपली माहिती पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ IMP क्वेश्चन असतील काय असेल हे तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या मित्रांनो तब्येत आता खूप बिघडली. घसा इतका बसलाय काय आवाज निघाना तरी पण तुमच्यासाठी मी कसतरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. ओके. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चलो जय महाराष्ट्र.